मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणीआधी दिशाच्या वडिलांनी पोलीस आयुक्तालयामध्ये तक्रार दिली आहे, ज्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांना देखील आरोपी करण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। आरोपी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत। दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावरून दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात लेखी तक्रार दिली। गुन्हा दाखल करून आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, उद्धव ठाकरे आणि सचिन वाझेला देखील आरोपी करण्याची मागणी सतीश सालियान यांच्या वकिलांनी केली आहे। आरोपी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पंचोली, उनके बॉडीगार्ड परमवीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, ये सब लोग इसमें आरोपी है। हमारे पुलिस अधिकारी कौन है? पुलिस अधिकारी हाँ, परमवीर सिंह ये कॉन्स्पिरेसी में कवरअप के मेन मास्टरमाइंड में से एक थे। दिशा सालियानचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप करत तशी याचिका सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे। त्यातच आता आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित असल्याचा आरोपही सतीश सालियान यांच्या वकिलांनी केला आहे। इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूं मैं, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में यह पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है, और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूं। यह एक बहुत बड़ा विषय है। अभी इसका वो जवाब दे कि सरकार जवाब दे कि जब आदित्य ठाकरे का ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्वमेंट आया तो समीर वानखेड़े साहब हो या नारकोटिक्स के और अधिकारी हो, उनको आदित्य ठाकरे को अरेस्ट करने से या उस पर कार्रवाई करने से किसने रोका? उसमें क्या डील हुआ था? कितने करोड़ों का डील हुआ था? ये जवाब समीर को अरेस्ट करने मांग रहे। आदित्य ठाकरेंसह सतीश सालियान यांच्या वकिलांनी उद्धव ठाकरेंना देखील आरोपी करण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग केल्याचं दिशाच्या वडिलांच्या वकिलांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे पण आरोपी है। ये मैटर में आदित्य ठाकरे ने जो गुनाह किए, उस गुनाह को कवर अप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने सीएम की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया। उनके गैंग के ही ये सचिन वाझे थे। अभी मैं आपको 2 मिनट में और एक बात क्लियर करता हूं। तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर कर, इसका मर्डर छुपा, एक्सटॉर्शन कर, मनसुख हिरेन को मार, ये सब काम किए। दिशा सालियानच्या वकिलांनी मोठे आरोप केलेले आहेत का? त्यांना करत राहू दे ना, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। आदित्य ठाकरेंचे नाही तर उद्धव ठाकरेंचेही पुरावे आमच्याकडे आहेत। त्यांना बोलायचं बोलत राहू दे। बघा मी पहिलेच बोललो, त्यांना जे बोलायचं ते बोलू दे। 8 जून 2020 ला दिशाचा मृत्यू झाला। दिशा 14व्या मजल्यावरून पडल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर सत्तांतर झाल्यावर पुन्हा डिसेंबर 2022 मध्ये तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT चौकशीचे आदेश दिले। आता हे प्रकरण हायकोर्टात आलंय। तर आपल्यावर दबाव नव्हता, पण मुलीसोबत जे झालं ते समजलं नव्हतं, असं दिशाच्या वडिलांनी TV9 शी बोलताना म्हटलंय। सतीश, मागच्या 5 वर्षात तुमच्यावरती दबाव होता का? आणि जर पोलीस अधिकाऱ्यांसमोर तुम्ही समोरून सगळं सांगितलेलं होतं तर तुम्हाला हे का शांत बसावं लागलं? मला एवढं सगळं आयडिया नव्हती, एवढं केलं नंतर कळलं मला सगळं। तुमच्या माध्यमातून आता तिचे वडील बोलताना मी पाहिलं, ते बाजूला कोण महाशय बसले होते, ते कदाचित वकील असतील, ते दाबत होते त्यांना, पण उत्स्फूर्त त्यांनी सांगितलं की माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत। मी एक आई, ताई, बाई म्हणून म्हणेन तिला न्याय नक्की मिळाला पाहिजे, आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेतच तर ते आणा, सिद्ध करा, आणि जो कोणी आरोपी त्याला न्या ना फासापर्यंत। कोणी अडवलंय तुम्हाला? दिशा सालियानच्या वडिलांच्या याचिकेवर हायकोर्टात 2 तारखेला सुनावणी आहे। त्याआधी लेखी तक्रारही पोलीस आयुक्तालयात दिली आहे। त्यामुळे पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यासंदर्भात हालचाली होतात का हे दिसेलच। सुनील जाधवसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।